नमस्कार. आस्वाद म्हणांच्यामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. रिमझिम पाऊस चालू झालाय तर मग गरमागरम वडे तर बनतातच. तर त्यासाठी आपण बनवणार आहोत चना डाळीपासूनचे वडे. तर त्यासाठी 1 कप चना डाळ मी इथे भिजवून घेतलेली होती. 2 ते 3 तास एवढ्या टायमिंगपर्यंत भिजवून घ्यायची. 1 कप एवढी मी भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ती बारीक करून घेणार आहे. पण त्याआधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या 2 घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 1 इंच एवढं आलं घेतलेलं आहे सोलून आणि त्यानंतर 1 चमचा ते अर्धा चमचा एवढे जिरे टाकलेले आहेत. आता हे सगळं एकदम बारीक व्यवस्थित आपण वाटून घेणार आहे आणि त्यानंतर आपण डाळ ॲड करणार आहे. जर हे आपण आधी किंवा नंतर किंवा मिक्स जर आपण बारीक केलं तर मिरची किंवा आल्याचे तुकडे तसेच राहतील. म्हणून आपण आधी हे बारीक करून घ्यायचे आणि जिऱ्याने स्वाद खूप छान येतो, म्हणून जिरे पण त्याच्यामध्येच वाटून घ्यायचे. आता यातली अर्धी डाळ म्हणजेच की 1/4 कप एवढी डाळ आपण काढून घेणार आहे आणि बाकीची जी डाळ आहे ती आपण आबडधोबड अशी बारीक करून घेणार आहे पल्स मोडवरती. तर ही बारीक करून घेतोय तोपर्यंत आस्वाद म्हणांच्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे तर त्यावरती सुद्धा आपण नक्की भेट द्या, आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्ट. आणि त्याचबरोबर तिथे आपल्याकडे नथसुद्धा अवेलेबल आहेत सेलसाठी, तर त्यासुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. त्या चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि ते पण होलसेल रेटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही बघू शकता की हे मिश्रण आपण एकदम आबडधोबड असं बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर जी 1/4 कप डाळ बारीक करून आपण बाजूला काढून घेतलेली होती, तर त्यामध्ये हे मिश्रण एकत्र करायचं आहे. जेणेकरून काय होईल की ज्यावेळेस आपण वडे करतो त्यावेळेस मध्ये आपल्याला डाळ लागेल ना, तर ती खूप छान लागते त्यासाठी. त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये काही मसाला ॲड करायचे आहेत, जसे की आपण हळद आहे, मीठ आहे, तर ते आपण टेस्टनुसार आपण ॲड करू शकतो. तर इथे मी मीठ ॲड करून घेतलं आहे. त्याबरोबर मी इथे ओवा पण ॲड केला आहे. आता बेसन किंवा आपलं जे काही हरभरा डाळ आहे तर त्यासाठी ते आपल्याला बाधू नये याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये ओवा ॲड करणार आहे आणि स्वादसुद्धा खूप चांगला येतो म्हणून आपण ओवा टाकणार आहे. तर ओवा हाताने चुरगळून घ्यायचा. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं मी इथे कट करून घातलेली आहेत. त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे कांदे असे थोडेसे जाडसर असे कट करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर चवीनुसार टाकलेली आहे आपण. तर हे सगळं काही मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचे वडे बनवणार आहे. पण हे एकदम व्यवस्थित एकमेकाला पूर्ण चिटकलं पाहिजे. सगळीकडे आपले जी काही हळद आहे, मीठ आहे, हे सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित हे करून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही की त्याचा थिकनेस जो आहे तो बाइंडिंगसाठी एकदम परफेक्ट आहे. बट इथे जर तुम्हाला थोडंसं ढिल्लसर वाटत असेल किंवा जर वडा बनत नसेल तर तुम्ही इथे 1 ते 2 चमचे एवढं तुम्ही बेसन पीठसुद्धा ॲड करू शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून त्याला बाइंडिंग बसायला सोपं जाईल यासाठी. आपण याच्यामध्ये थोडाही पाण्याचा वापर करणार नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही इथे बेसन किंवा आणि वाटतानासुद्धा पाणी अजिबातही टाकायचं नाही आहे. तर त्यासाठी इथे तुम्ही बेसन किंवा तांदळाचं पीठ ॲड करून घेऊ शकता बाइंडिंगसाठी. तर आता हे व्यवस्थित त्याला शेप देऊन घेणार आहे आपण गोलसर असा आणि त्यानंतर आपण ते मीडियम हॉट ऑइलवरती आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे तळून घेणार आहे. तर एका वेळेस 3 ते 4 वडे याच्यामध्ये बसतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता आणि जोपर्यंत त्या पूर्ण वडा जोपर्यंत फ्लोट होत नाही, म्हणजेच की तो वरती आपोआप तरंगत नाही, तोपर्यंत आपण त्याला हातही लावणार नाही आहे. नाहीतर तो वडा तुटेल आणि तो तेलामध्ये पूर्णपणे विरघळेल. बघू शकता तुम्ही की मी काढायचा प्रयत्न केला बट तो निघाला नाही आणि त्याचे जे काही कण आहेत तर ते बाजूला जातात. तर त्यासाठी आपण त्याला अजिबातही धक्का लावायचा नाही. तो आपोआप सुटतो, कढई सोडतो, त्यानंतरच आपण त्याला हलवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की कलरही एकदम छान येतोय त्याचा आणि जे काही वडे आहेत तर ते आपोआप वरती तरंगतात. तोपर्यंत आपण त्याला आपली जे काही झाऱ्या आहे तर तो लावायचा नाही आहे. इथे तुम्ही तुमच्या टेम्परेचरनुसार म्हणजेच की तुम्हाला जसा कलर हवा आहे, डार्क कलर जर हवा असेल, एकदम कुरकुरीत हवे असतील तर थोडेसे लालसर होऊ द्या आणि जर का तुम्हाला थोडेसे कमी कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही सॉफ्टसुद्धा काढू शकता. पण सॉफ्टपेक्षा कुरकुरीतची टेस्ट चांगली लागते आणि जो काही कांदा आहे तर तोसुद्धा व्यवस्थित लागतो यासाठी. तर तुम्ही बघू शकता की आपले जे काही वडे आहेत ते वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले वडे तयार झालेले आहेत. तर ह्या पावसाळ्यामध्ये हे वडे करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्याला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.